चला चला फास्ट जरा. चाविंद्र संघाचे 12 मॅन सकाराम आहेत. दीपक आणि सकाराम. सरस या सरस आणि सकाराम. गोलंदाज यस गेम ऑन सर. नितीन गवलीचा पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर एक सिंगल. वेलकम अमर स्पोर्ट कासने. शरदजी हलके आपलं स्वागत आहे. भगवानजी भोईर, नाना गोंडली, नानू सुतार, रामदासजी शेलके, ऑल टीम अभिनंदन. प्रदीपजी जोशी, महेंद्र पाटील. इथे या चेंडूवर देखील आली सिंगल. पहिल्या दोन्ही चेंडूवर 2 सिंगल धावा सरस आणि सकाराम या फलंदाजांनी पूर्ण केलेत. चांगला चेंडू एष्ट्यांच्या मागे. अनिल मुकादम न टिपलाय झेल. फलंदाज बाद सरस. बॅटची कडा आणि चांगली खेळाडू वृत्ती. नक्की सरसनं पंचांच्या निर्णयाची वाट न बघता अगदी आपलं पॉपिंग क्रीज सोडलं होतं. मित्रांनो हा खरा क्रिकेटचा विजय आहे. चला जरा आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. येणारा जाणारा फलंदाज आपण तयार ठेवा जेणेकरून सामन्याला उशीर होणार नाहीये. आज देखील आपल्याला भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. आजच्या दिवसातून आपण दुसरा सामना पाहतोय. न्यू मिलन पायगाव आणि मातोश्री चाविंद्रा. पहिल्या सामन्यावर अगदी विजय संपादन करून कारभाव संघानं आज दुसऱ्या दिवसाची सुरुवात चांगली केलेली आहे. श्याम स्पोर्ट धामणगाव संघाला पराभूत केलेला आहे. बघूया नितीन गवली, राम पाटील यांच्यासाठी हा चेंडू. इथे चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप ला सोडून जाणार आपण पाहतोय. वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 3, 1 बाद 3. वेलकम भगवानजी भोईर आपलं स्वागत आहे. एक सिंगल धाव राम पाटील यांच्या बॅट मधून. धाव संख्या 4. नारायण सर वेलकम. या आपण जरा समालोचक कक्षामध्ये जरा सहकार्य करा. एक इनिंग केली तर बरी होईल. इथे अगदी नितीन गवलीनं चांगला स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला पकडलाय आणि इथे धावबाच्या स्वरूपात मोठी विकेट. राम पाटील इज गॉन. राम पाटील बाद झालेत. सकारामवर थोडेसे नाराज आहेत राम पाटील. नक्कीच इथे पाहिलं तर चेंडू अगदी खेळपट्टीवरच होता. नक्कीच यानंतरचा सामना जय हनुमान सरवली आणि अष्टविनायक ठाकूरपाडा. आपण टॉस साठी उपस्थित राहायचे. दोन्ही संघनायक सुदाम पाटील. नक्कीच बऱ्याच दिवसातून सुदाम पाटीलला देखील फलंदाजी पाहण्याचा योग आलेला आहे. सुदाम पाटील देखील खूप कामामध्ये व्यस्त असतात. भरपूर स्पर्धेतून त्यांची गैरहजेरी आपल्याला पाहायला मिळते. बघूया चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. चांगले उंचपुरा अशी शरीरयष्टी.
चांगले खेळाडू म्हणून ज्यांची भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ओळख आहे, एक सिंगल आली आणि ते साप नकार दिले सुदाम पाटीलनं. एकाच धावेवर समाधान. धावसंख्या 2 बाद 6. नक्की ज्यापुढचं आपण समालोचन ऐकूया. अमर स्पोर्ट कासने संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू नारायण सर आपल्या समालोचन कक्षामध्ये आम्हाला जॉईन झालेत. स्वागत आहे सर. धन्यवाद काळूराम. सर्वप्रथम सर्वांचे दमन दौरा 2024 भिवंडी 40+ क्रिकेट स्पर्धा दमन दौरा 2024-25 मध्ये सर्व क्रिकेट प्रेमींचे, सर्व रसिकांचे आणि सर्व माझ्या माझे खेळाडूंचे हा नारायण पाटील अमर स्पोर्ट्स कासने संघाचा एक सदस्य म्हणून सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. दरम्यान सामना चालू आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो तो आहे न्यू मिलन पायगाव वर्सेस मातोश्री चाविंद्रा. वेट करा जरा, थोड़ा कंफ्यूजन है. अंपायर थोड़ा एक मिनट खेल रुकवाइए प्लीज. रन गिनने में थोड़ी सी तकलीफ थी, थोड़ा सा मिसअंडरस्टैंडिंग होती थोड़ी. 6 रन. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 6. मातोश्री चाविंद्रा संघाचे दरम्यान गणेश येतोय लेफ्टी. वेट करो जरा सर. ओवर कंप्लीट किया सर अंपायर. यस कंप्लीट है. ये थोड़ा सा कंफ्यूजन था, एक डॉट बॉल आया था उसमें. तो आता रन आहेत त्या 5 पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. थोडंसं कन्फ्युजन होतं. आमचे लेखनिक आहेत सखाराम आहे और नॉन स्ट्राईकला आहेत सुदाम पाटील. बघूया मातोश्री चाविंद्रा संघासाठी काय करतायत ते. आणि गोलंदाज आहे तो गणेश, न्यू मिलन पायगाव संघ. त्याला स्टार्ट करायचं. येस लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. गणेश सुंदर फटका खेळलाय. कव्हरच्या दिशेने चेंडू जातो. एका धावेसाठी रोखणार, दुसरी धाव घेणार की नाही. सुदाम पाटीलने थांबवले सखारामला. सखाराम ने लिया रन. एक रन लिया. एक रनच्या नंतर धाव संख्या होते ती 6 रन. येस सुंदर फटका कट केलाय. स्क्वेअर कट केलाय. चेंडू जातोय शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने. एकच धावर समाधान मानवलं. सिंगल इक्का दुक्की चालू आहे इथे. धावसंख्या 1 ने वरती. धावसंख्या होती 7. सखाराम आहे स्ट्राईकवर. छोटा फटका खेळण्याच्या नादात बीट होते सखाराम. काही कळत नाही काय घडलंय बिघडलंय तिथे. सुंदर गोलंदाजी करतोय गणेश न्यू मिलन पायगाव संघासाठी. धावा करावे लागतात कारण न्यू मिलन पायगाव संघाकडे भली भक्कम अशी मजबूत फलंदाजी आहे. गणेश पुन्हा एकदा फटका मारलाय. एकदा कार्पेट शॉट खेळलाय सखाराम. एक धाव काढतील. दुसऱ्या धाव माय गॉड मिस फिल्डिंग होते तिथे. मला वाटतं रुपेश थोडा आवाज कमी कर. 2 आया. 2 रन लिए अभी. धाव संख्या रन होते 9 पर 1 मातोश्री चाविंद्रा. थैंक यू. सखाराम पे स्ट्राइक पे.
उंचावर मारायला फटका बघूया झेलबाजी होते का मग नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडते एक धाव पूर्ण दुसरी धाव रनिंग बिटवीन द विकेट खूपच सुंदर आहे सखाराम आणि सुदाम याची दुसऱ्या धावेसाठी तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि रन आउट सखाराम बाद होतोय 2 रन लिए 2 धावा और रन आउट सखाराम येस नक्कीच बरोबर आहे धावसंख्या स्थिरावलेली आहे 2 ने धावसंख्या वाढते धावसंख्या होते 11 तिसऱ्या रन साठी प्रयत्न होता तिसऱ्या रन साठी आणि सखाराम बाद होतोय दरम्यान सखारामची जागा घेण्यासाठी येतोय दिलीप पाटील उर्फ बिट्टू प्रेमाने बिट्टू हाक मारतो बघूया आपल्या संघासाठी नक्कीच प्रत्येक वेळी आपल्या संघासाठी भरीव कामगिरी केली बिट्टूने बऱ्याचशा मॅचेस 1 मॅन आर्मी सारख्या लढलाय बिट्टू बघूया आता सुदाम पाटील आणि दिलीप उर्फ बिट्टू गोलंदाजी करतोय गणेश सुंदर फटका खेळलाय परंतु इथे नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आहे एक धाव पूर्ण दुसरी धाव घेतील का येस दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न सुदामने एक सुंदर फटका खेळला होता आणि 2 धावा काढल्यात 2 धावांच्या भरीव धावसंख्या होते 13 दुसऱ्या ओव्हरची समाप्ती झाली आहे दुसऱ्या ओव्हरच्या समाप्ती थोडंसं काही संत गतीने सुरुवात आहे आता उरलेले आहेत फक्त 2 ओव्हर म्हणजे 12 चेंडू मध्ये जवळपास कितपर्यंत रन्स मारतायत ते बघावं लागेल अनिल येतोय सुंदर फिरकी गोलंदाजी मध्ये रॅपिड मारणारा असा हा गोलंदाज आहे न्यू मिलन पायगाव संघाचा आणि आमचे खास मित्र अनिल पाटील येतोय अनिल मुकादम सॉरी बघूया आपल्या गोलंदाजीसाठी काय करतोय गोलंदाजीवर आम्ही खेळलोय जवळपास महापौर चषक खेळलोय आम्ही एका संघामध्ये भादवड संघामध्ये सुंदर गोलंदाजी केली होती लेग स्पिन ऑफ स्पिन मध्येच रॅपिड चेंडू मारतोय स्पीडली चेंडू मारतोय यॉर्कर चेंडू टाकतोय असे विविध गुण असलेला असा हा खेळाडू अनिल काय बिट्टूच्या डोक्यात रणनीती असेल आपल्याला बघावं लागेल धावसंख्या होती ती 13 2 गडी बाद 13 धावा मातोश्री चाविंद्रा दमन दौरा 2025 सर्व क्रिकेट रसिकांचे युट्यूबवर पाहणाऱ्या सर्व भिवंडीतील शहापूर ठाणे मुंबई ऑल ओव्हर इंडिया अनिल सुंदर कट केलाय चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातो एकाच धावेवर समाधान मानवले मोठा फटका खेळण्याच्या नादात थोडासा चेंडू बॅटला स्पर्श चाटून गेलेला आहे धावसंख्या 1 ने वरती धावसंख्या होती 14 लॉस ऑफ 2 विकेट्स मातोश्री चाविंद्रा अभी सुदाम आहे स्ट्राईकला पुढचा चेंडू घेऊन अनिल फुलटॉस चेंडू टाकलाय बघूया काय होत आहे आणि सुदाम पाटील लेग बिफोर आउट झालेला आहे LBW आउट लेग बिफोर विकेट म्हटलं जातं LBW तिसरा विकेट जातोय मातृश्री संघाचा मोठा धक्का सुदाम पाटीलच्या नावाने आमचे मित्र अनिल पाटील आमच्याच मित्राला आउट केलंय सुदाम पाटील अनिल मुकादम सुदाम पाटील मला तिसरा धक्का बसतोय मातृश्री चाविंद्र संघाला धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या फक्त आणि फक्त 14 सुंदर अप्रतिम गोलंदाजी करते 2 चेंडू टाकलेत अनिलने आणि एकच धाव देऊन 1 विकेट घेतलेले तो पण बहुमूल्य सुदाम पाटलाचा आणि ते सुदाम पाटीलची जागा सांभाळण्यासाठी आता त्यांचे छोटे बंधू सज्जन पाटील लयस आपल्या 2 ब्रदर्स 2 ब्रदर्स ट्विन ब्रदर्सच्या पण जोड्या आपण भरपूर युसुफ पठाण इरफान पठाण स्टीव वा मार्क वा असे बरेच श्याम करण टॉम करण अशा बऱ्याच आपण जोड्या भावांच्या इथे पण आहे सज्जन पाटील आणि सुदाम पाटील आमच्या अमर कासनेमध्ये पण आहेत राहुल हलके आणि शरद हलके असे हे जोड्या भावांच्या जोड्या आहेत आपल्या ह्या संघांमध्ये या भिवंडी 40+ मध्ये सुंदर अप्रतिम खेळ इथे आपण बघतोय येस टिवा मार्कोआ नक्कीच धन्यवाद दादा अँडी फ्लॉवर ग्रँड फ्लॉवर झिम्बाब्वेची जोडी धन्यवाद दादा
भरत दादा मला इथे थोडी माझ्या ज्ञानामध्ये भर टाकतायत. मार्क वॉर, स्टीव वॉ, अँडी फ्लॉवर, ग्रँड फ्लॉवर. धन्यवाद दादा, भरत दादा. यस, या भावांच्या जोड्या ट्विन्स म्हटलं जातं, परंतु इथे ट्विन्स नाहीत. सज्जन आणि सुदाम. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या फक्त आणि फक्त 14. मातोश्री पुढचा चेंडू. सुंदर फटका केला. नादात एक चिक्की रन घेण्याचा प्रयत्न थोडीशी रिस्की साबित होणं. बिट्टूने चान्स घेतलाय. दिलीपने बघूया काय करतो. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या 15, 15. लॉट ऑफ 3 विकेट्स. मातोश्री चाविंद्रा. पोलार्ड आहेत आमच्याकडे, परंतु त्यांचं खरं नाव पोलार्ड. क्या बात आहे. कॅरेबियन बेटात जन्म झालेला आमचा पोलार्ड, जो मुंबई इंडियन्स मधून खेळलेला, इथे आमच्या समोर आहे पोलार्ड. तो खेळतो न्यू मिलन पायगाव संघाकडून. धन्यवाद अनिल. सुंदर फटका केलाय. बघूया झेल होतंय का. ओ माय गॉड, काय शॉट खेळलाय. अप्रतिम शॉट. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जाते भरकन 4 धावांच्या. मला वाटतं पहिला चौकार आलाय हा. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होते 19. मातोश्री चाविंद्रा. हा बिट्टूने मारा. अप्रतिम ग्राउंड आहे हा. दाभेल नेताजी सुभाषचंद्र बोस ग्राउंडचं नाव आहे. दमन दौरा 2025. सर्व क्रिकेटर, माझा आवाज कोणाच्या यूट्यूबद्वारे माझा आवाज जर पोहोचत असेल, मला इथे माझे सुपुत्र ओम पाटील यांच्याकडून शुभेच्छा येतात दमन दौऱ्यासाठी. धन्यवाद ओम पाटील. माझा जर आवाज ऐकत असेल तर. मिलिंद भोईर यांचे देखील शुभेच्छा आल्यात सर्व दमन दौऱ्यासाठी. मिलिंद आमचे भाऊसाहेब आहेत अमर स्पोर्ट्स कास्टने. त्यानंतर आशिष भोईर हायकोर्टमध्ये कामाला आहेत, त्यांच्या देखील शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद आशिष भोईर, मिलिंदजी भोईर आणि ओम पाटील. खंदे पाठीराखे आहेत अमर स्पोर्ट्सचे. दमन दौऱ्यासाठी शुभेच्छा आहेत. पुढचा चेंडू अनिल. सुंदर फटका. ब्लॉक मध्ये चेंडू टाकलेला. चेंडू जातो कार्पेटच्या साह्याने. चेंडू जातोय. 1 रन पूर्ण. दुसऱ्या रनचा प्रयत्न करतील का. नाही. कॉलबॅक केलंय. थोडंसं सज्जन थोडंसं काहीतरी बडबड करतोय बिट्टूला. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 20. आणि यानंतरचा सामना होईल ठाकूरपाडा, अष्टविनायक ठाकूरपाडा वर्सेस जय हनुमान सरवली. दोन्ही कर्णधारांनी इथे यायचं आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर टॉस उडवण्यासाठी. सरवली वर्सेस अष्टविनायक ठाकूरपाडा. मला वाटतं शेवटचा लास्ट चेंडू असावा. बघूया अनिल काय करतो. थोडंसं महागडं ठरलंय अनिल. सुंदर फटका सज्जन खेळला आपल्या बॅटमधून. मिड विकेटच्या चेंडू. 17 अप्रतिम होतोय. आणि इथे रनआउट होतोय. इथे 1 रन. धावसंख्या 1 ने बढ़ोतरी. 1 रन की धावसंख्या हुई 21. तिसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 21. राऊंड सज्जन. बघूया आता. निर्णायक षटक आहे. हाणामारीचं षटक आहे. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. आपल्या संघासाठी कोण गोलंदाजी निवडतोय. नितीन मुकादम, रुपेश आहेत आमचे मित्र आहेत. कोण आलाय गोलंदाज. भरत दादा. हा बोलो. बॉल प्रदीप काटेकर. मला वाटतं लेग स्पिन, ऑफ स्पिन दोन्ही चेंडू मध्येच स्लोअर डिलिव्हरी. प्रदीप काल बरोबर अमर स्पोर्ट्सच्या सामन्यामध्ये सुंदर गोलंदाजी केले होते. बॅट्समन आलाय ना. विलास येतोय. 6 चेंडू. गोलंदाजी करेल प्रदीप काटेकर. नाही बिट्टू. चला इकडून रुपेश इकडून सूचना देतोय. पोलार्ड इकडून ओरडतोय. इकडे आमचे 12th मॅन आहेत भरत दादा इथून ओरडतायत. ओके बरोबर आहे फिल्डिंग. दरम्यान प्रदीप वर्सेस बिट्टू. सुंदर फटका आणि फटका फसलाय. आउट होतोय. अप्रतिम पहिल्या चेंडूवर गाबडी गडी बाद करतोय दिलीप उर्फ बिट्टूला. बिट्टू कॅच आउट.
सुंदर गोलंदाजी, पहिल्या चेंडूवर पहिली विकेट. थोडासा म्हणण्यापेक्षा बराचसा अडचणीत ठरलेला असा हा मातोश्री छाविंद्रा संघ. बघूया पुढील 5 चेंडू आहेत. 5 चेंडू म्हणजे काही अप्रतिम. मागच्या जवळपास डेल्टिन ग्राउंडवर 61 रन चेस करताना शेवटच्या चेंडूवर षटकार मारला होता हरेश या प्लेयरने ताडाळी तर्फे. दरम्यान येतो विष्णू. विशू काय विष्णू काय, वी आला म्हणजे संपला विषय. येस, नेक्स्ट डिलिव्हरी. सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न, बेस झालाय. विकेट किपर एक धाव रोखू शकणार नाही. एका धावेने बॅटकट आहे, एका धावेने धावसंख्या होते 22. विलास आहे आता स्ट्राईक वर. काय करतोय अप्रतिम. आत्तापर्यंत 2 चेंडू टाकलेत. थोडस अनिल इन्स्ट्रक्शन देतोय. सुंदर फटका, मिड विकेट चेंडू खेळलाय. चेंडू जातोय रुपेश कडे. रुपेश अप्रतिम फिल्डिंग, गोलंद आणि एकच रन. विलास तीन चेंडू झालेत. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव. पुढचा चेंडू, सुंदर फटका खेळलाय. बघूया फटका फसलाय का. यस, फटका फसलाय आणि चेंडू हवेत असताना अप्रतिम झेल घेतलाय गणेश याने. सुंदर झेल. चला अष्टविनायक ठाकूरपारा कर्णधार मी बघतोय. संजय गणेश आहे का. अरे बापरे, सॉरी हा, कॅप्टनला बघितलेत नाही. गणेश फिल्डर. चला आणि सरवली, जय हनुमान सरवली कॅप्टन कर्णधार टॉस विन साठी यायचंय. आमचे नितीन बजागे भाऊ जरा या, टॉस विन करण्यासाठी या, तुम्हाला मान आहे, या. आणि आमचे कालुराम मित्र आमचे आहेत टॉस विन करण्यासाठी. दोन्ही कर्णधार इथे सज्ज आहेत. ओके, 23. चला आमचे मित्र आमचे नितीन बजागे साहेब नगरसेवक आहेत आमचे. येस, माझी नगरसेवक असो, आजी असो, परंतु आहेत, होते, संपला. आपल्यातले बरेचसे मंडळी वरिष्ठ पदावर आहेत, चांगले फलंदाज आहेत. नितीन, पुढचा चेंडू. सुंदर फटका आहे, फटका फसलाय. स्वतः प्रदीप, ओ माय गॉड, झेल खाली. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न, तिसरी धाव होईल का नाही. लॉलीपॉप झेल होता, परंतु झेलचं रूपांतर विकेट मध्ये करता आलेले नाही नितीन प्रदीपला. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते 25. लास्ट चेंडू आहे, शेवटचा चेंडू आहे. बघूया शेवटच्या चेंडूवर मोठा फटका होईल का. ओ, चेंडू फसला इथे. चेंडू डॉट चेंडू आणि मला रनआउटची विकेट पण आहे इथे. नाही, डॉट बॉल आहे हातात. विकेट किपरच्या हातात चेंडू गेलाय. आमचे मित्र गणेश इथे सांगतायत चला टॉस विन होते इथे. रनआउट नाही, रनआउट नाही, हो डॉट बॉल आहे विकेट किपर. धावसंख्या होते ती 25 आणि जिंकण्यासाठी न्यू मिलन पायगाव संघाला धावा आवश्यक आहे 26. माफक असं आव्हान आहे. दरम्यान 26 चाहिए. आमचे मित्र नितीन बजागे माजी नगरसेवक ताडाळी टॉस विन करतायत. सरवली वर्सेस ठाकूरपाडा. टॉस उडवलेला आहे. कोण टॉस जिंकते बघूया. आमचे कार्यक्रम आमच्या तिसरे पंच आहेत. येस, ठाकूरपाडा अष्टविनायक ठाकूरपाडा टॉस विन आणि इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट, बॉलिंग फर्स्ट, and Saravli-Pada just invited to bat on Dabhel ground. Saravli गाव, जय हनुमान सरवली. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय मातुरी संघ चाविंद्रा.
नमस्कार पुन्हा एकदा दमन दौरा 2025 सर्व क्रिकेट रसिकांचे क्रिकेट प्रेमींचे मी नारायण पाटील सरचे स्वागत करतो. सर्वांचे आभार, सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो की तुम्ही जॉईन झालात, इथे आलात. या पूर्ण दमन दौऱ्यामध्ये हा पहिला दौरा आहे आपला आणि कुठलेही गालबोट न होता दौरा हा यशस्वी होते. माननीय संस्थापक अध्यक्ष माननीय कुंदनजी पाटील साहेब, अध्यक्ष माननीय अरविंद भोईर दादा, आमचा असे मातब्बर माणसं या कमिटीवर आहेत. खजिनदार आहेत संजयभाई म्हात्रे भादवड, या सर्व मान्यवरांचे, तसेच सचिव आहेत प्रदीप जोशी खारबाव, या सर्वांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करतो. आणि हा 2025चा दमन दौरा यशस्वी होईल यात कोणतीच शंका नाही. दरम्यान बॅट्समन येतोय अनिल आणि नितीन. काय बॅटिंग केली होती नितीन मुकादमने कालच्या मॅच मध्ये अमर स्पोर्ट्स विरुद्ध, परंतु तेवढे जीवदान मिळाले होते त्याला. त्याची चूक नाही, चूक होती अमर स्पोर्ट्सच्या फिल्डरांची. हरकत नाही, मॅच मध्ये होत राहतं. फिल्डिंग मिस, कॅच मिस, बॉल मिस, हे सगळं मिसिंग शब्द आहेत, ते महत्वाचे आहेत आणि होतात क्रिकेटमध्ये. प्रत्येक बॉल बॅटला लावू शकत नाही, प्रत्येक बॉल तुम्ही झेल घेऊ शकत नाही, प्रत्येक बॉल तुम्ही कलेक्ट करू शकत नाही. परंतु यातून पण काहीतरी शिकलं पाहिजे, काहीतरी त्यातून आपण घेतलं पाहिजे की ही चूक पुन्हा होता कामा नये फिल्डिंगच्या बाबतीत. कारण कोणताही फलंदाज असला तरी कोणताही फलंदाज हा आपल्याला स्वतःला आऊट करण्याची एक संधी देतो आणि त्या संधीचं सोन्यात रूपांतर करणं हे फिल्डरांचं, क्षेत्ररक्षकांचं काम असतं. धन्यवाद, थोडंसं लेक्चर दिला, हरकत नाही. दरम्यान राम, माजी नगरसेवक, नगरसेवक राम पाटील, आमचे मित्र, सगळेच मित्र आहेत आमचे 40+ जवळपास. नितीन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला आहे अनिल मुकादम. क्या बात आहे, काय जोडी आहे न्यू मिलन पायगाव संघाची. एक व्यक्ती इथे मी मिसिंग करतोय न्यू मिलन पायगाव मध्ये, असू द्या हरकत नाही, नाव नंतर घेतो त्याचं. राम सामनाकरी नितीन. सुंदर फटका, काय होतंय, झेल होतंय का, सखाराम आहे चेंडूच्या खाली. ओ माय गॉड, सुंदर क्षेत्ररक्षण. नक्कीच थोडा हात घातला असता तर कदाचित हाताला चेंडू लागला असता. तुम्हाला इथे 26 धावा 25 धावा डिफेन्स करायच्या आहेत, त्यामुळे अशा मी मगाशीच बोलवतो, कोणताही चांगला बॅट्समन स्वतःला आउट करण्याची संधी देतो आणि ही संधी होती. पुढचा चेंडू राम टू नितीन. पुन्हा एकदा उंचावरून टरकवला चेंडू, काय शॉट आहे, 1 बाउन्स, चौकार. धाव संख्या 4 ने वाढते, 6 धावा. आता जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 20 धावांची गरज. 22 चेंडू 20 धावा. कडक शॉट खेळलाय, नक्कीच मागून आवाज येतोय. धन्यवाद गणेश मित्रा. आहे थोडंसं कॉमेंट्रीने पण काहींच्या याच्यामध्ये जीव निर्माण, थोडासा कॉन्फिडन्स निर्माण होतो, हरकत नाही. चला, यानंतरचा हाय व्होल्टेज सामना होईल तो सहवली वर्षेच ठाकूरपाडा. पुढचा चेंडू राम, सुंदर चेंडू. आता याला म्हणतात गोलंदाजी. जर तुम्हाला पहिल्या दुसऱ्या चेंडूवर जर मोठा फटका बसला, त्यानंतर तुम्ही कमबॅक करताय, तर ते श्रेय नक्कीच गोलंदाज आमचे मित्र राम पाटील माजी नगरसेवक आहेत त्यांना द्यावं लागेल. हरकत नाही, एक तुझी एक माझी, एक तेरा एक मेरा, असं क्रिकेटमध्ये खेळ असतं. राम नितीन, सुंदर फटका खेळला इथे मिडॉनच्या दिशेत. फिल्डिंग होईल का, बिट्टू धावतोय परंतु 4 रन, 1 बाउन्स, चौकार. 1 मॅन आर्मी सारखा लढतोय नितीन मुकादम. काल पण तसाच जवळपास स्कोर झाले ते 10. 4 चेंडू मध्ये 10 धावा. नितीन गवळी, सॉरी, थोडस नावांमध्ये मग आडनाव घेणारच नाही आता, फक्त नावच घेतो मी. नितीन, बरोबर ना, आडनावाचा पण कोणाकोणाला राग येतो, हरकत नाही. नितीन गवळी, माफ करा, कारण थोड्या माणूस आहे, माणूस चुकणार. दरम्यान थोडासा सामना झुकलेला आहे तो, थोडासा म्हणजे बराच, जवळपास 80 ते 90%. धावा झाल्या 10, धावा पाहिजेत आता 16. 20 चेंडू 16 धावा. सुंदर फटका खेळाय, काय गॅप शोधतोय नितीन. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावसाठी थोडं लेझी क्रिकेट, इथेच थोडंसं नांगी टाकल्यासारखं वाटतंय. सखारामने बॉल नक्कीच चेंडू हातात घ्यायला पाहिजे होतं, परंतु बिट्टू होता तिथे. दिलीप 2 रनाने धावसंख्या होते 12. जिंकण्यासाठी अद्यापही 14 धावांची आवश्यकता. या ओव्हरीतला शेवटचा चेंडू असावा.
लास्ट राजू पाटील उद्योगपती आहेत, न्यू मिलन पायगाव संघासाठी शुभेच्छा दिल्यात आणि न्यू मिलन पायगाव संघ खेळतोय. राजू पाटील धन्यवाद. काय शॉट खेळलाय, काय गॅप खेळलाय, उत्कृष्ट. मला वाटतं चेंडू आडेल का, तर नो, थोडासा प्रयत्न कमी पडलाय. धावसंख्या 4 ने भरकन वरती धावसंख्या होते 16 लॉस ऑफ 0 विकेट. फक्त आणि फक्त पाहिजे धावा 10 न्यू मिलन पायगाव संघटनेसाठी. नक्कीच 10 धावा पाहिजेत आणि मला वाटतं या सेकंड ओव्हर मध्येच 10 रन निकालेंगे वो. बैट्समैन ही ऐसा है, नितिन गवली और अनिल. बॉलर लेते बिट्टू दिलीप. अभी स्ट्राइक पे अनिल, मैं आपकी बात मानता हूं. और बॉलिंग कर रहे हैं अभी बिट्टू, दिलीप उर्फ बिट्टू. क्या करेंगे आपकी टीम के लिए, आप सोचना पड़ेगा क्योंकि 10 रहे डिफेंस के लिए. खाली देखना पड़ेगा क्या करते क्या नहीं करते. अनिल, ओ क्या बात है, क्या शॉट खेला है. मिड विकेट के बीच में चेंडू निकाला है. 1 रन लेंगे, 1 रन से थोड़ा स्कोर में मुनाफा होता हुआ, 1 रन से स्कोर बढ़ता हुआ 17. अभी खाली 9 रन चाहिए सर. थोड़ा हमारे लेखनिक है मेरे साथ मदद करने के लिए, राहुल, वो बोले थोड़ा हिंदी में कमेंट्री करो, इसलिए अगला चेंडू. क्या बात है, कुल हुक शॉट खेला है उधर नितिन ने, लेकिन डिफेंस के लिए थोड़ा फील्डर था उधर. 1 रन की बढ़ोतरी, 1 रन के साथ स्कोर पहुंचा है 18 रन, 0 विकेट. नितिन, अगला गेंद डालेंगे दिलीप बिट्टू. अभी सामना करेंगे अनिल. सुंदर, क्या बात है, क्लीन बॉल, व्हाट अ बॉल. और अनिल क्लीन बॉल हो गया, अभी पहलवान की तरफ जा रहा है. थोड़ा विकेट डाली, कोई जरूरत नहीं थी, कोई हरीनेस, कोई घाई नहीं थी, लेकिन थोड़ा उल्टा फुल्टा शॉट खेल के अपना विकेट गवाए बैठे अनिल मुकादम. अभी आ रहा है रुपेश, हमारे दोस्त अजीत दोस्त है रुपेश मुकादम. दोनों नितिन गवले और रुपेश मुकादम अच्छे बैट्समैन है, अच्छे दिल के आदमी है, इंसान है, जो हर जहां भी देखो वहां आते हैं. क्या कैसे हो सर, क्या चल रहा है, तो सब हालचाल पूछते हैं हमारी. ये सब मनोमिलन है, सब ये स्नेह प्रेम है. हमारे भिवंडी बीच के करीबन 52 टीम है, एक गांव एक टीम, 52 टीम है, और उनको सब कंट्रोल करे हमारे माजी अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष कुंदन जी पाटिल, कि वो अभी सदस्य है ठाणे जिला परिषद के, बांधकाम सभापति है वो. और अरविंद भोईर अध्यक्ष है, सचिव है प्रदीप जी जोशी. ये सब आदमी, खजिंदार है संजय भाई, वो भी नगर सेवक है, कॉर्पोरेट है. स्ट्राइक पे जा रहे हैं रुपेश. अगला चेंडू कट किया. अभी क्या, 1 धाव, 1 रन लेंगे या 2? नहीं, कोई जरूरत नहीं. थोड़ा बिजी रखो बॉलर को, क्षेत्ररक्षक को थोड़ा बिजी रखो और उनको मजबूर करो रन देने में. दिलीप पाटिल, बहुत देर हो चुके. अभी रन टोटल स्कूल स्कोर हुआ है 19. खाली 7 रन चाहिए, 7 रन की जरूरत है. ओ, बहुत सुंदर फटका खेला है. क्या बॉल गिरी थी, पड़ी थी पिच के ऊपर, लेकिन 1 रन लिया है नितिन गवली ने. लास्ट बॉल रहेगा ना. और ये दिलीप उर्फ बिट्टू के स्टोर का थोड़ा सा एक लास्ट गेंद रह गया है. क्या करते, बड़ा फटका, यस, और व्हाट अ शॉट. क्या शॉट खेला है रुपेश ने. कवर ड्राइव बोलना पड़ेगा. और इस 4 रन में बढ़ोतरी हुई, स्कोर हुआ है 24. अब खाली 2 रन की जरूरत. सखाराम जी, 2 धावांची आवश्यकता आहे. डोक्याला हात लावून चालणार नाही. खराब फलंदाजी झाली, गोलंदाजी त्यांची चांगली झाली न्यू मिलन पालगावची. थोड्यात 35-40 रन पाहिजे होत्या, कारण या पिचवर 35-40 रन तुम्ही डिफेन्स करू शकता, 26-27 नाही.
आता गोलंदाज झालाय गुरु. पुन्हा एकदा मराठी कॉमेंट्री मध्ये चालतो. गुरु येतोय. 2 धावांची गरज. काय मोठे फटके खेळण्याची काही गरज नाही, परंतु नितीनच्या डोक्यात असेल की सिंगल आणि डबल घ्याव्या. प्रदीप काटेकर जो बॉलर आहेत यांचे न्यू मिलन पायगाव, त्यांचा वाढदिवस. प्रदीप, तुला वाढदिवसाच्या आभार भर शुभेच्छा. आई एकविरा माता तुला उदंड आयुष्य देव. माझ्याकडून खास शुभेच्छा. पुढचा चेंडू. नक्कीच नक्कीच एक एक धाव घ्या. इथे काही पूर्ण टीमने थोडस आपल्याला जवळपास आम्हाला हरलोय हे मान्य केलंय, कारण त्याच्या देहबोलीवरून बॉडी जेस्चर वरून कळतं आपल्याला की 1 रनची आवश्यकता. हो, मोठा फटक्यात खेळण्याच्या नादात तिथे अपील करतोय गुरु, परंतु आमचे अंपायर तस्य नस नाही. खंबे के जैसे खडे उधर. 1च रन, 1 रनची आवश्यकता न्यू मिलन पायगावसाठी. मला वाटतं 3रा विजय असेल त्यांचा, म्हणजे त्यांचा गटातून बाहेर पण निघण्याचा जवळपास मार्ग मोकळा झालेला आहे. बाहेर पडण्याचा म्हणजे गटातून यशस्वी अशी वाटचाल. बाहेर पडणं म्हणजे आऊट बाद होऊन पण संघ बाहेर पडतात. चला, सरवले आणि ठाकूरपाडा यांनी सज्ज राहायचं आहे यापुढचा सामना. सुंदर फटका आणि ते क्षेत्ररक्षण होतोय, पण नाही. चेंडू जातोय हाताच्या खालून आणि संघ विजय होतोय. न्यू मिलन पायगाव. हरलेल्या संघाचे कौतुक, जिंकलेल्या संघाचे मनपूर्वक अभिनंदन. अभिनंदन नितीन गवळी, अभिनंदन रुपेश, अभिनंदन अनिल मुकादम. सर्व न्यू मिलन पायगाव संघाचे मी कॉंग्रॅच्युलेशन करतो की त्यांनी हा 3रा विजय संपादन केलाय. आणि काय गेम ऑफ स्पिरिट आहे आमचे 40+चे. ओके, धन्यवाद. लिखो उधर, लिख के रोको. प्रदीप काटेकर. नितीन कितना खेळा आहे. यानंतरची कॉमेंट्री मी धुरा सांभाळतो. आमचे कालीराम, आमचे मित्र. नक्कीच काय गरज भासली आणखीन तर नक्कीच बोलवा, आम्ही आहे इथे. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स आमचे मित्र कालीराम. आणि बड्डे आहे प्रदीप काटेकर यांचा. मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रदीप काटेकर. आज त्याचा वाढदिवस पण आहे, परंतु इथे आमच्या ट्रॉफीज अवेलेबल नाही, परंतु तुम्हाला ट्रॉफीज मिळेल ट्रॉफीज आल्यानंतर. प्रदीप काटेकर मॅन ऑफ द मॅच आणि हॅपी बर्थडे. ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच साठी. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. मी विनंती करतो कालीराम आमचे मित्र, त्यांनी कॉमेंट्री बॉक्सची धुरा सांभाळायचे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. नारायण सर यांचा आपण आवाज ऐकत होतात. नक्कीच अगदी आपल्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय की चांगलं सहकार्य. कालच्या दिवसातून आपण मिलिंद भोईरला देखील या मैदानातून ऐकलं होतं. विजय स्पोर्ट खांडपे या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर. आजच्या दिवसातून 3रा सामना मैदानामध्ये सुरू होतोय. जय हनुमान, सरवली आणि अष्टविनायक ठाकूरपाडा. चला, श्यामदादा चौधरी आपली सलमेट जोडी लगेच पाठवा आणि दोन्ही संघाचे 12वे खेळाडू कंपल्सरी आपण पाठवत चला. दत्ताजी ठाकरे यांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे.